नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी आहे पूजा ओवाळ. चला पाहूया आजच्या दिवसातील फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. विधानसभेत मुख्यमंत्री यांच्या बघून घेईल या वक्तव्यावरून राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मिसिंग लिंक आणि राम मंदिरातील चोरीच्या मुद्द्यावर सरकारला त्यांनी धारेवर धरले. धुळेकरांसाठी दिलासादायक बातमी. शहरात लवकरच 54 नवीन सार्वजनिक उतार्यांची उभारणी होणार. स्थायी समितीच्या सभेत मोकाट जनावरे आणि डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावावरही जोरदार चर्चा झाली. मैदाने येथे गॅस चोरीच्या अड्ड्यावर पोलिसांचा मोठा छापा. तब्बल 83 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश झालाय. पशुधन चोरणारा आंतरजिल्हा टोळीला धुळे तालुका पोलिसांनी अटक केली आहे. कारवाईत 5 म्हशी, 7 शेळ्या आणि 1 बोकड हस्तगत करण्यात आलाय. धुळे शहरात मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. शेवाळी फाट्याजवळ मंजूर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे भूमिपूजन खासदार गोपाल पाडवी यांच्या हस्ते संपन्न. या पुलामुळे परिसरातील वाहतूक अधिक सुकर होणार आहे. आयुक्त नितीन कापडणीस यांच्या पुढाकारातून नगाव बावरी टेकडीवर हरित परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. 450 वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले असून 10,000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय. कल्याण डोंबिवलीतील परिचारिकेवरील हल्ल्याचे पडसाद धुळ्यात उमटले. काळ्या फिती बांधून परिचारकांनी निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची शुभांगी पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. काळी जादू आणि धमकी दिल्याचा आरोप करत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. धुळे शहरातील कुंडाने रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून साबण कारखान्यात लाखो रुपयांचा माल लुटल्याची धक्कादायक घटना घडली असून पोलिसांनी तपास सुरू केलाय. या होत्या आजच्या फास्ट टॉप 10 बातम्या. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ठामत मराठी न्यूजला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.